तर आताची एक महत्त्वाची बातमी समोर येते ती म्हणजे अजित पवार गटाकडनं शरद पवारांचे आमदार आणि पदाधिकारी हे स्वतःकडे घेण्यासाठीचे प्रयत्न सुरू झालेले आहेत असं कळतंय। सूत्रांकडनं मिळालेली ही महत्त्वाची बातमी सध्या समोर येते आहे। अजित पवारांकडनं शरद पवार गटाचे निवडून आलेले आमदार आणि पराभूत आमदारांचा संपर्क सुरू करण्यात आलेला आहे। त्यासोबतच पक्षातील विविध पदाधिकाऱ्यांना देखील फोन करण्यात येत आहेत अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। त्यामुळे आता अजित पवार गटाकडनं शरद पवार गटातील 10 आमदार खरं तर निवडून आलेले आहेत आणि त्याचबरोबरीने पराभूत जे आमदार आहेत त्यांना सुद्धा संपर्क साधला जातोय अशी माहिती ही सूत्रांकडनं कळते। त्यामुळे अर्थातच आपली संख्या अधिकाधिक वाढावी यासाठीचे प्रयत्न हे अजित पवार गटाकडनं सुरू झालेले आहेत। एकीकडे आपण पाहिलेलं आहे की 57 जागा या शिंदे गटाला मिळालेल्या आहेत, त्यात 4 अपक्ष आमदारांची भर पडून त्या जागा 61 झालेल्या आहेत। तर इकडे अजित पवारांकडनं सुद्धा आपल्या जागा कशा वाढतील यासाठीचे प्रयत्न सुरू झालेले आहेत। एकीकडे त्यांनी फोन करून जे आमदार झालेले आहेत नवनिर्वाचित त्यांनाही संपर्क केलेला आहे असं कळतं आहे। सूत्रांकडनं मिळालेली ही महत्त्वाची माहिती आहे। अधिक माहिती घेऊया सागर कुलकर्णी यांच्याकडनं। सागर, काय अधिक अपडेट या बातमी संदर्भात? शरद पवार यांच्यामध्ये ते आमदार पराभूत झाले आहेत किंवा अनेक मोठे नेते आहेत ज्याशी आता अजित पवार यांच्याकडनं संपर्क होत असल्याची माहिती उपलब्ध होत आहे। एका बाजूला निवडणूक संपताच अजित पवारांनी पक्ष संघटनासाठी शरद पवारांबरोबर जे लोक दिले त्यांना परत एकदा घेण्याची तयारी हालचाली पुढच्या दिवसांमध्ये कदाचित याबाबतच्या काही महत्त्वाच्या घडामोडी वर्तवली जाणार आहे। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद सागर या संपूर्ण माहितीसाठी। अजित पवार गटाकडनं चांगले संपर्क सुरू झालेले आहेत। सूत्रांकडनं येणारी ही महत्त्वाची माहिती आहे। शरद पवार गटातील पदाधिकाऱ्यांना पक्षात घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत असं कळतंय।